आज ना मस्तपैकी ना मी अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये ना झणझणीत गावरान पद्धतीचं भरलेलं वांगं केले। मस्त अशी ग्रेव्ही रस्सा बनवलेला आहे। हा रस्सा तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, पोळ्यासोबत खाऊ शकता। खूप छान चव येते। आणि हे आपलं असं वांगं म्हणजेच भरलेलं वांग मसाला हे अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। काहीही जास्त कुटाणा नाही ना जास्त मसाला वाटायचं टेन्शन आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे भरलेलं वांगं तयार होतं रश्श्यावालं। तर बघू शकता इतकं छान टेस्टी हे वांगं तयार झालेलं आहे। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तर इकडे मी ना 4, 5, 6 वांगे घेतलेत बघा। मधोमध कट केलेत, 4 भाग केलेत। 4 फोडी अशा करून घ्यायच्या आणि थोड्याशा चिमूटभर मीठ टाकायचं, त्या पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून काय होतं हे वांगे काळे पडत नाही, टवटवीत राहतात। तर मी हे मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे। जास्त मीठ नाही टाकायचं, अगदी चिमटीत बसन इतकं टाकायचं आणि एक नॉर्मल छोटंसं वाटण करायचं, काही जास्त वाटण नाही करायचं। याच्यामध्ये बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेत, लसूण भाजून घेतलाय आणि थोडेसे 1 चमचा जिरे टाकलेत। लसूण, शेंगदाणे, जिरे चांगलं भाजून घ्यायचं आणि मग याचा छानपैकी बारीक कूट करायचा। जितका चांगला बारीक कूट करतात तितकी याची ग्रेव्ही ना मस्त होते। जाडसर नाही ठेवायचं, थोडंसं बारीकच करायचं। तर पाहू शकता मस्त असा आपला हा कूट झालेला आहे शेंगदाणे, लसूण आणि जिऱ्याचा। प्लेटमध्ये आपण हा जो पण कूट तयार केला ना तो याच्यामध्ये टाकून घेऊया। मी शेंगदाणे, लसूण आणि जिरे टाकले। याच्यासोबत तुम्ही थोडेसे सफेद तीळ 1 चमचा किंवा 1 चमचा असं बारीक सुक्या खोबऱ्याचे काप टाकू शकता। त्याने सुद्धा खूप छान चव येते। आणि काही नसेल तर शेंगदाणे, लसूण जरी वाटलं तर मग बस अप्रतिमच चव येते। तर हे बघू शकता मी सगळं काढून घेतलं एका प्लेटमध्ये। हा आपण कूट केलेला, जिरे असल्यामुळे याच्यामध्ये छान फ्लेवर येतो आणि लसूण असल्यामुळं तरी अजूनच जास्त चव येते। तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये काही मसाले टाकायचे, बेसिक मसाले। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट। आता लाल तिखट तुम्हाला कमी जास्त जितकं पण लागेल तितकं वापरू शकता। तर मी 2 चमचे इकडे लाल तिखट टाकले, 1 चमचा गरम मसाला टाकलाय, 1 चमचा आपण इकडे टाकणार आहोत धना पावडर आणि एक अर्धा चमचा टाकणार आहोत आपण इथं गरम मसाला पावडर। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि याला चांगलं सुरुवातीला चोळून घ्यायचं। हे सगळे मसाले शेंगदाणे, लसूणचा जो कूट केला आहे त्याच्यामध्ये सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित लगेच। आणि हा मसाला असा सुक्का नाही भरायचा वांग्यामध्ये, नाही तर सगळा मसाला वांग्याच्या बाहेर पडू शकतो मसाल्यामध्ये। हे बघा हे असं सुक्का नाही भरायचं, याच्यामध्ये थेंबभर पाणी किंवा थोडंसं अर्धा 1 चमचा छोटंसं तेल टाकायचं। मी थोडंसं चिमटीमध्ये पाणी टाकते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित चोळून घ्यायचं। असं केल्याने ना वांग्यामध्ये मसाला हा पॅक राहतो, म्हणजे निसटत नाही अजिबात, वांग्यामध्ये जसाचा तसाच राहतो। हे बघा आता हे चांगलं असं पॅक होईल इतका मसाला याला असं घट करायचं। अगदी थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि मग आपण हे वांगे एक घ्यायचं, याच्यामध्ये ह्या 4 फोडी ज्या केल्यात त्याच्यामध्ये थोडासा बॅटर उचलायचा, म्हणजे हा मसाला स्टफिंग उचलायची आणि छानपैकी याला पॅक करायचं। मग आता तुम्हाला मसाला स्टफिंग जितकी कमी जास्त आवडती त्यानुसार भरा। तर मी कमीच भरते, शिमला मिरची असो, दोडका असो, कारलं असो किंवा हे वांगं असो। मला जास्त मसाला आवडत नाही भरलेला, कारण काय होतं आपण वांगं बनवलं त्यामुळे वांगं पण चव लागली पाहिजे खायला, नाही तर नुसता मसाला खाण्यात काही अर्थ नाही, म्हणजे मजा येत नाही। तर असं भरलं की असं जरा प्रेस करायचं, म्हणजे पॅक राहतो चारी बाजूनी आणि एक्स्ट्रा जो राहिलेला आहे मसाला तो निघला जातो। हे बघा किती छान मस्त हा मसाला स्टफिंग बघा किती पॅक झाली, कारण एकदम परफेक्ट, अजिबात असं थोडासा ओलसर केला की मसाला पडत नाही खाली। तर चांगला पॅक झालेला आहे। आता दुसरं वांगंसुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते। हे अशा प्रोसेसनी सेम प्रोसेस तुम्ही दोडका, कारलं, शिमला मिरची करू शकता। ह्या अशा 4 फोडी थोड्याशा अशा वेगळ्या करायच्या, म्हणजे असं फाकून घ्यायच्या आणि मग याच्यामध्ये हे सेट करायचा मसाला। मी मसाला कमीच भरते आणि प्रेस केला की सगळा मसाला चारी बाजूनी व्यवस्थित सेट होतो। असं भरला की असं दाब द्यायचं, म्हणजे तो मसाला चारी बाजूनी कट टू कट पॅक होतो। हे बघा एक्स्ट्रा मसाला काढायचा आणि ह्या असे सगळे वांगे मी भरून घेते। बघा किती छान भरलाय का नाही मसाला, व्यवस्थित झालेला आहे। आणि हे सगळे मसाले मी आता वांग्यामध्ये भरून घेते। तर
तर बघा छोटे छोटे वांगे भरलेलं वांगं करत असेल ना तर छोटे छोटे वांगेच आणा, खूप मस्त वाटतात खायला. आणि हा उरलेला मसाला याची आपण ग्रेव्ही करणार आहोत. वेस्ट नाही करायची, कारण ही ग्रेव्ही खाण्याची एक वेगळी मजा आहे. थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला हा जो उरलेला मसाला आहे ना आपला तो टाकायचा. डायरेक्ट वांगे नाही टाकायचे, अगोदर आपण एक ग्रेव्ही बनवायची. हे बघा, याच्यामध्ये थोडंसं तेल अजून ॲड करायचं, कारण मी खूप कमी ठेवलं होतं कढाईमध्ये तेल. थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा अजून. हे बघा 1 चमचा टाकलेला आहे. आणि छानपैकी मसाला हा सुरुवातीला परतून घ्यायचा. हे असं अगदी गॅस स्लो ठेवायचा, अजिबात फास्ट गॅस नाही ठेवायचा. याच्यामध्ये थोडंसं आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं आहे त्याच्यामधलंच पाणी हे आपण याला वापरणार आहोत. थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हा मसाला जो उरलेला आहे तो याच्यामध्ये एकजीव करून घेऊया. हे सगळं ज्या गाठी झाल्यात मसाल्याच्या त्या मॅश करून घ्यायचं हलक्या हाताने. आणि हे बघा, हे मस्त अशी ग्रेव्ही बघा किती छान तयार झाली त्या मसाल्याची. आणि हीच ग्रेव्ही आपण वांग्यासोबत खाणार आहोत. अजिबात काहीही वेगळी ग्रेव्ही बनवायची नाही वाटण करून. मस्त आता याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा. हा मसाला ही ग्रेव्ही ना चांगल्या प्रकारे अशी परतली गेली पाहिजे, तेल सुटलं पाहिजे, त्याचा अर्क उतरला पाहिजे, त्याचा एक छान चव वांग्याला लागते. हे बघा तेल कसं सुटायला लागलं आहे मसाल्याला. आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे या मसाल्याची. मस्त झाले बघा. शेंगदाण्याचा कूट बारीक असल्यामुळं ग्रेव्ही इतकी छान झाली, स्मूथली झाली आहे. म्हणजे अजिबात असे दाणे दाणे वाटत नाही, म्हणजे जाडसर वाटत नाही, एकदम मऊसूत झालेली आहे. झाकण ठेवलं आहे. परत एकदा थोडंसं याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. आणि आता आपला हा मसाला झाला आहे परफेक्ट तयार. हे बघा चारी बाजूनी कडेकडेने तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा इतका छान सुगंध येतो आहे. हे बघा, या मसाल्यामध्ये तुम्ही मटकीची चण्याची उसळसुद्धा करू शकता. आता आपण एक एक वांगं घ्यायचं, गॅस स्लो ठेवायचा आणि एक एक वांगं सेट करायचं. इतकी सगळी सुरुवातीची प्रोसेस मसाल्याची करायची आणि मगच वांगं सेट करायचं. हे अशा पद्धतीने वांगं करून बघा जर नसेल केलं तर. आणि मग आता हे मसाले जे आहेत, वांगे जे आहेत ना ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. सगळी मसाल्याची कोटिंग वांग्याला लागती, एकजीव होतो आणि चव लागते, कारण आपण ह्या मसाल्यामध्ये सगळे बेसिक मसाले टाकलेत. आता बघा वांगं किती आपलं पॅक झालेलं आहे. आणि उरलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यामधलं त्याच्यामध्ये टाकून घेतले, कारण मला हे जे वांगं करते ना मी भरलेलं, हे मला भाकरीसोबत चुरून खायचे किंवा भातासोबत खायचे, म्हणून मी थोडा रस्सा याचा करते. हे वांगं तुम्ही सुक्कंसुद्धा करू शकता, अगदी थेंबर पाणी टाकून वाफेवर शिजवायचं. तर मस्त बघा आता झाकण ठेवलेलं आहे आणि उकळी आलेली आहे आपल्या वांग्याला. अगदी इतकं छान सुगंध येते वांग्याचा. आणि ना वांग्याला ना अजिबात गाळ करू नका. थोडासा तरी याच्यामध्ये ना थोडा कडकपणा ठेवा, म्हणजेच कच्चापणा ठेवा. वांगं अगदी गाळ झालं ना पूर्ण मॅश होईल, मग तो आपल्याला घासामध्ये सुद्धा उचलता येणार नाही. त्यामुळं ना वांगं थोडंसं नॉर्मल कच्चं ठेवा, जास्त नाही. म्हणजे कसं वांगं खायची पण एक आनंद आला पाहिजे का नाही. आपण भरलेलं वांगं असू, कुठलंही भरलेली पदार्थ असू, थोडंसं त्याच्यामध्ये कच्चापणा ठेवा. आता हे झाकण ठेवलं आहे आणि आपलं वांगं बघा आता परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपलं वांगं किती छान झालेलं आहे, भरलेलं वांगं. हे बघा याचा मसाला ग्रेव्ही किती परफेक्ट झालेली आहे. अगदी सुंदर असं हे वांगं तयार झालेलं आहे. आणि पाहू शकता हे बघा जास्त गाळ केलं नाही, नरम सॉफ्ट झालेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला गाळ नको आहे. गॅस सोडून घेते इथं मी आता आणि जरा थंड करून घेऊया. तर गॅस बंद केलेला आहे बघा, गॅस बंद केला आणि तुम्ही आपलं वांगं हे भरलेलं वांगं बघू शकता मसाल्यामध्ये असं डिप केलेलं आहे का नाही. भारी झाले का नाही, मस्त तोंडाला पाणी सुटले. बाहेर थंडगार वातावरण, असं झणझणीत वांगं भेटलं खायला. आता भरलेलं वांगं म्हणजे हे सगळ्यांच्याच आवडीचं आहे. हे बघा ह्या रस्सा इतका झणझणीत झालेला आहे मस्तपैकी. आणि हे परफेक्ट आपलं हे वांगं तयार झालेलं आहे खाण्यासाठी. प्लेटमध्ये सर्व करताना सर्वप्रथम असं ग्रेव्ही टाकायची. ही अशी जितकी लागेल तुम्हाला ही ग्रेव्ही टाकायची. मी फक्त तुम्हाला काढून दाखवते, पण जितकी लागेल तितकी ग्रेव्ही घ्यायची. सोबत राईस घ्यायचा, गरमागरम भाकरी घ्यायच्या, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी असतील तर मग ह्या वांग्याची रंगत अजून वाढते, म्हणजे चव अजून वाढते. आणि हे आपले असे गरमागरम झणझणीत असं वांगं प्लेटमध्ये सर्व करायचं. सोबत कांदा, लिंबू, पापड, अचार सगळं घेऊन याचा आस्वाद घेऊन बघा.
आपल्याला भारी भारी जेवणसुद्धा फिक्कं वाटतं ना, इतकं हे भरलेलं वांगं भारी लागतं. कारण हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं फेवरेट खाणं आहे भरलेलं वांगं. बघा हाय का नाही छान ग्रेव्ही, बघा किती छान दाटसर घटसर आणि एकदम रस्सेदार झालेली आहे. तर आता मी तर खाऊन घेणार आहे, कारण मला तर बघूनच लागली भूक. तुम्ही पण लगेच करून घ्या. सोपी पद्धत आहे, काहीही वेळ लागत नाही. फक्त लसूण शेंगदाण्याचा कूट करायचा आणि सोप्या पद्धतीने हे भरलेलं वांगं बनवा. भाकरीसोबत, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागतं. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.